असं आहे, नाशिकमध्ये चेहरा भाजपचा हे नवीन आलेले असूच शकत नाहीत. हे तर मी मागच्या एका डिबेटमध्ये सांगितलं होतं. भाजपचा चेहरा हे देवेंद्र फडणवीस आहेत, भाजपचा चेहरा हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुणाचे तरी कुठले विषय काढायचे आणि तो चेहरा आहे का म्हणायचं. त्यामुळे भाजपचे सगळं निकाल उमेदवार आहेत, कोण चेहरे असतील हे आपल्याला लक्षात येईल. तुमचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत. हनुमंतराव एक ताजी बातमी, हनुमंतराव ताजी बातमी येते. प्रदीप पेशकार एक ताजी बातमी येते. माझ्या सहकारी कल्याणी वाचतील ती बातमी. नक्कीच एक महत्वाची बातमी सध्या समोर येते. ठाण्यामध्ये सध्या शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ठाणे आपला बालेकिल्ला असं शिवसेना वारंवार सांगत असते आणि त्यामध्ये सध्या शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सध्या परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 3 जागांवर आघाडीवर आहे. अनेक ठिकाणी आता ठाकरेंची शिवसेना सुद्धा पुढे जाते. सोलापूर, अमरावतीमध्ये सध्या भाजप पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि नवी मुंबईमध्ये भाजप सध्या 4 जागांवर आघाडीवर आहे. पुण्यामध्ये मात्र एक वेगळंच प्रकरण पाहायला मिळते, कारण नोटाला मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. त्यामुळे पुणेकरांना ही निवडणूक मान्य नव्हती का, उमेदवार नको होते का, असा एक प्रश्न सध्या उपस्थित होतोय. त्यामुळे सध्या ही आपण सगळी आकडेवारी पाहतोय. वसई विरारमध्ये बहुजन विकास पार्टी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि ठाण्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामध्ये शिवसेना सध्या 18 जागांवर पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा जाऊया प्रसाद सरांकडे. बिलकुल कल्याणी, एक थोड्या वेळापूर्वी समाधान सरवणकर यांच्याबद्दलची आलेली बातमी आता बदलली आहे. समाधान सरवणकर 4 फेऱ्यांच्या नंतर आघाडीवर गेलेले आहेत. आता टपाल मतदानाच्या नंतरच्या पुढच्या पेट्या उघडणं काम सुरू झालेलं आहे. दरम्यान आपण पुण्याच्या बातमीकडे लक्ष द्यायला हवं. पुण्यामध्ये नोटाला बऱ्यापैकी मतदान होताना दिसतंय. काय कारण असू शकतात? हनुमंतराव, मी आपल्यापर्यंत येतो, पण एकदा आधी प्रवीण पुरोंपर्यंत जातो. प्रवीण पुरो, ज्या पद्धतीनं लोकांची प्रतिक्रिया आली, अनेकदा लोक सांगताना हे दिसली की काहीही झालं तरी अधिकाधिक संधी निष्ठावंतांना द्या. पुण्यातही त्याच प्रकारची नाराजी आहे का, की पुण्यातली काही वेगळी कारण असू शकतात? नाही, निश्चितच भारतीय जनता पक्षामध्ये इतकी नाराजी आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संघाची जवळकी असलेले कार्यकर्ते जे आहेत, गेल्या कित्येक काळापासून भारतीय जनता पक्ष वाढावा यासाठी स्वतःहून प्रयत्न करतात. या प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना दूर ठेवून जे बाहेरून आयाराम गयाराम जे आले त्यांना पक्षाने संधी दिली, त्यांना उमेदवारी दिली. केवळ उमेदवारी दिली नाही तर ताकद दिली. म्हणजे इतर वेळेला त्यांच्या विरोधात प्रचंड तक्रारी करायच्या, पण या निमित्तानं मतं मिळतात किंवा त्यांच्या माध्यमातून मतं मिळतात म्हणून त्यांना घ्यायचं, पण त्यांची पार्श्वभूमी पाहायची नाही. आपल्या कार्यकर्त्यांना दूर ठेवून इतरांना पक्षात घेतल्यानंतरचे परिणाम काय होतात, तर तेच कार्यकर्ते, संघाचे कार्यकर्ते, मूळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अपक्ष उमेदवारी घेऊन उभे राहिले. आणि ही जी परिस्थिती आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्यात पुण्यामध्ये अशासाठी आहे कारण भारतीय जनता पक्षाने ज्या तऱ्हेने तिथे उमेदवारी निवड केली, या निवडीला सातत्याने विरोध होऊनही तिथे निदर्शनं झाली. काही खासदारांनी, काही आमदारांनी विरोध केला, पण पक्षाचे नेतृत्वाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जे बाहेरून आले. पुढच्या काही बातम्या येत आहेत, मला वेगानं आपल्याला त्या बातम्यांपर्यंत न्यायचंय आणि त्यानिमित्तानं आता स्क्रीनवर मोठ्या प्रमाणामध्ये वेगानं येणाऱ्या बातम्यांच्या आधी मला आपल्याला सांगायचंय मुंबईतली आकडेवारी कशी बदलतीये. कल्याणी दीक्षित, आधी मुंबईकडे येऊयात एकदा पटकन. मुंबईची आकडेवारी सध्या आपण पाहूयात. मुंबईमध्ये भाजप आता 50 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शिवसेना 18, राष्ट्रवादी 1, ठाकरे गट 35, मनसेचा आकडा एक वाढलेला आहे. मनसे सध्या 7 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 227 पैकी 128 जागांचे सुरुवातीचे कल आता समोर येत आहेत आणि यामध्ये भाजप शिवसेना म्हणजे महायुती सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुंबईकर यंदा महायुतीच्या पारड्यामध्ये यश टाकणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सध्या ठाकरे गट सुद्धा काटेकी टक्कर देते, कारण ठाकरे गट सुद्धा 35 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. मुंबईत 4थ्या फेरी अखेर समाधान सरवणकर सध्या आघाडीवर आहेत. काही वेळापूर्वी ते पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं, मात्र सरवणकर आता पुढे सरकताना पाहायला मिळतात. वसई विरारमध्ये बवियाचे 115 जागांवर उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे. कोल्हापूरमध्ये जाऊयात. काँग्रेस 17 जागांवर सध्या आघाडीवर आहे. खरं तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसची अनेक काळापासून सत्ता असल्याचं आपण पाहिलं होतं महापालिकेमध्ये.